महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला, लवकरच घोषणा होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती। शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेच्या धैर्यशील माने यांना भाजपचा विरोध, तर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा, संजय शिरसाट यांची सावध प्रतिक्रिया। साताऱ्याची जागा शरद पवार गटाची, पवारांनी प्रस्ताव दिल्यास साताऱ्यातून लढण्याचा विचार करू, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। साताऱ्याच्या बदल्यात पवार गटाला भिवंडीची जागा, सूत्रांची माहिती। महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा, नाशिक संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढणार, शिरसाट यांचा दावा। नाशिकची जागा कुणालाही मिळो, आम्ही उमेदवाराचा प्रचार करणार, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। कमळ या चिन्हावर निवडून आले तर मोदी जास्त निधी देतील, अमरावतीत नवनीत राणा यांचं विधान। जनतेच्या न्यायालयात आम्हीच जिंकू, बच्चू कडू यांना विश्वास। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा राजीनामे देणार, कार्यकर्ते आक्रमक, तर गवळींकडून संयम ठेवण्याचं आवाहन। परभणीमध्ये महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीचं शक्ती प्रदर्शन, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी जानकरांना विजयी करण्याचं केलं आवाहन। विजय संकल्प सभागृहात भरला उमेदवारी अर्ज। अभिनेता जॉनी लिव्हर नंतर गुजरातचा लिव्हर मनोरंजन करतो, राऊतांचा मोदींवर हा हल्लाबोल, संजय राऊत राजकीय पटावरील गणपत पाटील शेलारांचा पलटवार। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह, क्लीन चिट मिळालेल्या सर्वांना हायकोर्टाची नोटीस, 4 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। आजपासून राज्यात नवा वीज दर लागू, 10% दरवाढीचा ग्राहकांवर बोजा, तर रेडी रेकनरचे दर जैसे थेच, घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा।